आता आम्ही आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथल्या दुसऱ्या उमेदवारांना आम्ही ते भेटायला आले आहोत। हे आहे त्यांचं घर, ते इथेच राहतात आणि सर वेलकम। भास्करराव, तुम्ही सरपंच राहिलाय, उपसभापती राहिलाय, सभापती राहिलाय, जिल्हा परिषदेचे सदस्य आहात आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना सांगायलाही आवडेल की भास्करराव हे स्वतः शिक्षक आहेत आणि ते आता हे सगळं असताना अचानक लोकसभेच्या रिंगणात उतरावं हे असं का वाटलं बरं? कधी वाटलं? माझा म्हणजे स्वभाव असा आहे की करीत राहणं। मी गावामध्ये देखील काम करीत होतो म्हणून लोकांनी मला बिनविरोध सरपंच निवडून दिलं। 2005 पासून तर आजपर्यंत माझ्यानंतर माझी सौभाग्य होती या गावाचा कारभार पाहते आणि काम करतोय म्हणून मला नंतर छोट्या गावाला पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी मिळत नाही, परंतु एक आदिवासी समाजाचा शिकलेला आहे, शिक्षक आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो हे नेते मंडळींच्या लक्षात आल्यामुळे मला खऱ्या अर्थानं पंचायत समितीला उमेदवारी मिळाली। जिल्हा परिषदेला म्हणजे खेडगाव गटामध्ये सगळ्यात लहान गाव किंवा तालुक्यातलं लहान गाव असताना देखील कामाची पावती म्हणून मला खऱ्या अर्थानं उमेदवारी दिली। तसं लोकसभा लढवावी असं काही माझ्या मनातही नव्हतं। मी फक्त काम करणं, एक राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी जवळजवळ 12-13 वर्षापासून काम करतोय, लोकांच्या संपर्कामध्ये आहे आणि त्यामुळे लोकांनी इच्छा व्यक्त केली की ह्यावेळेस वेळ चांगली आलेली आणि तुम्ही उभे राहा। मी त्यांना सांगितलं की माझी आर्थिक कुवत नाहीये, ठीक आहे, मी संपर्काच्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही, परंतु आर्थिक बाबी माझ्या हे आहेत। परंतु लोकांनी खूप धीर दिला आणि लोक मला स्वयंस्फूर्तीने वर्गणी देऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्या जोरावरती, लोकांच्या जोरावरती मी आज लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे। पण साहेब, कालपर्यंतच्या ज्या निवडणुका होत्या त्या फारशा स्थानिक पातळीवरच्या होत्या आणि आता तुम्ही स्वतःच म्हणालात की तुमचं फायनान्शियल जितकं स्ट्रॉंग नाही आहे, तो सगळा एक भाग झाला। हो, पण भारती पवार तुमच्या समोर उभा आहेत, त्या मंत्री आहेत, ते खूप मोठं आव्हान आहे। अगदी बरोबर आहे, आव्हान जरी असलं तरी त्यांनी ते 5 वर्षामध्ये जे कामकाज केलंय, इथे शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न फार मोठा आहे। कांद्याला पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चांगला बाजार मिळत असताना 3,500चा बाजार चालू होता आणि त्याच वेळेस सरकारने निर्यात बंदी करून शेतकऱ्याला 1,000-1,500 रुपयावरती तो कांदा विकण्याची वेळ आली आणि त्या प्रश्नावरती विद्यमान ज्या खासदार आहे, विद्यमान जे केंद्रीय मंत्री आहे, त्यांनी कुठल्या प्रकारचा आवाज उठवला नाही आणि शेतकऱ्यामुळे त्यामुळे प्रचंड नाराजी, म्हणजे हाच मुद्दा नाही तर या मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या देखील केल्या गेल्या नाही। आरोग्याच्या बाबतीमध्ये ते आरोग्य राज्यमंत्री असताना त्यांनी कुठेतरी एखादा चांगला पायलट प्रकल्प या मतदारसंघामध्ये यायला पाहिजे होता। पाठीमागचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेस ते खासदार झाले त्यांनी एचएलचा कारखाना दिला। मग ह्या 2.5 वर्ष या मतदारसंघामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री असताना त्यांनी एम्सच्या माध्यमातून एखादं मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल या भागामध्ये यायला पाहिजे होतं, परंतु ते काही आलं नाही आणि त्यामुळे या भागामध्ये आदिवासी भागातल्या जनतेची आरोग्याच्या बाबतीतली फार मोठी हेळसांड आहे। त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की पाठीमागे 8 दिवसापूर्वी कोटंबी, पेठ तालुक्यातली कोटंबी या ठिकाणी एक आदिवासी वार्डे नावाची महिला प्रसूतीसाठी गेल्या असताना तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर नव्हते आणि ती महिला तिच्या पोटातील बाळासह तिचा मृत्यू झालाय। मग ह्या साध्या साध्या गोष्टी म्हणजे नवीन दवाखाना आला नाही आणि दुसऱ्या बाजूला जे आहे त्याला अपडेट करण्याचं काम त्यांनी देखील केलं नाही। तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्याला तिकीट मिळेल पक्षाचं? जे काय अपेक्षा होती? मी खूप सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, परंतु साहेबांनी जो काही सर्वे केला असेल किंवा लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असतील की हा माणूस काम करू शकतो, लोकांमध्ये जाऊ शकतो, तळागाळातील लोकांच्या समस्या सरपंच पदापासून याला माहीत आहे आणि म्हणून माझ्यावरती विश्वास टाकलाय असं मला वाटतं। मी आदरणीय सगळ्यात महाविकास आघाडीच्या नेते मंडळींचं, इंडिया आघाडीच्या नेते मंडळींचं मनापासून आभार पण व्यक्त करतो। तुम्ही शोले बघितला का? मला आधी ते सांगा। बघितला ना, जवळजवळ 4-5 वेळा शोले बघितला। शोले मधला कुठला डायलॉग आवडत म्हणजे आठवतो आता सध्याच्या परिस्थितीला धरून? सध्याच्या परिस्थितीला धरून आज मोदी साहेबांची अवस्था जसे ते जेलर मधले आसरानी असतात, आधे उधर जाव, अशा प्रकारे
मोदी साहेबांची किंवा बीजेपीची अहो, अवस्था पण झालेली साहेब दिसते. तशी अवस्था तुमची झाली आहे की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी बीजेपी के साथ जाओ. असं नाही होणार. सगळे यावेळेस तरी पूर्ण शेतकरी हे इंडिया आघाडीच्या पाठीमागे राहतील याचा विश्वास मला आहे. जसे जयवीरू होते शोलेमध्ये तसेच आम्ही दोघं आहोत हो हो. आणि आमचा प्रमुख हेतू आहे की आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक. अरे वा. त्यासाठी आम्ही स्वतः मतदारसंघ मतदारसंघ या म्हटलं ना, आता या ना, आलेलोच या ना. आहोत आम्ही दिंडोरीमध्ये तर म्हटलं आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचं स्वागत करेल. स्वागत करा पण आम्हाला उभं राहायचं इथनं. उभं राहा ना मग माझ्या समोर उभे राहा. मी आपण समोरासमोर आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये उमेदवार कोणालाही उमेदवारी करता येते. तुम्ही उमेदवारी केली शेवटी मी या भागातला आहे. जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं. विरूला निवडून द्यायचं विरूला निवडून द्यायचं का भगरे सरांना निवडून द्यायचं लोक ठरवतील. सर खूप बरं वाटलं ऍक्च्युली तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही जरी आम्हाला ऑफर दिली असली तरी आम्हाला तुमचे प्रश्न ऍक्च्युली खूप गंभीर आहेत. तर आम्हाला ते कितपत सॉल्व्ह करायला झेपतील असं माहित नाही. त्यामुळे आम्ही हा मतदारसंघ समोरूनच सोडतो. पण तुम्हाला शुभेच्छा देऊन जातो या लोकसभेसाठी. जय विरुद्धून खास शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.